हाथों में हाथ कहो बार बार, सतीश खांडगे हमारे उम्मीदवार। रोटी कपड़ा मकान का हक, पूरे होंगे ख्वाब कांग्रेस के संग। हाताला साथ विकासाला हात, सतीश खांडगे आमचे उमेदवार। अन्न वस्त्र घराचं स्वप्न, शिक्षण आरोग्य उज्ज्वल भविष्य। भाऊ, उमेदवार जेव्हा स्थानिक असतो तेव्हा त्याला तिथल्या प्रश्नांची उत्तम जाण असते आणि ते प्रश्न सोडवणं ही त्याची सुद्धा प्राथमिकता असते किंवा गरज असते. नक्कीच. आणि तुम्ही जे विषय आतापर्यंत मांडलेत किंवा ज्या ज्या विषयावर तुम्ही बोलता आहात त्यामुळे तुमचा प्रश्नांचा अभ्यास एकदम पक्का झालेला आहे आणि त्याच्या उपाययोजनासुद्धा तुमच्या डोक्यात तयार आहेत असं आम्हाला जाणवतं आहे. तर तुमच्या विभागात कोणकोणते मोठे प्रश्न आहेत? संतोषजी, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आमच्या संपूर्ण विभागामध्ये पाण्याचा हा फार मोठा प्रश्न आहे. पाणी अगदीच नाही असं म्हणत नाही मी, बरोबर आहे बरोबर. पण मुबलक नाही आहे. हां. आणि मग माझ्या ज्या आया बहिणी आहेत त्यांना कुठेतरी संपूर्ण तो दिवस जो आहे ना त्या एक ठराविक टाईम शेड्यूलप्रमाणे चालावं लागतं. बरोबर. मुंबईमध्ये हा संपूर्ण मुंबईचा हा प्रश्न आहे, आमच्या विभागापुरताच नाही. त्याचबरोबर दुसरा प्रश्न मी मगाशी म्हटलं की आरोग्य. मुंबईमध्ये राहून सुद्धा माझ्या नागरिकाला हवी तशी जी दर्जेदार, सिंगापूर वगैरे लांब लांब, मला तेवढं नको, पण एक प्राथमिक गरज जी आहे, जो म्हणतात ना सडन क्विक, बरोबर. जे इमिजिएट हे मिळालं पाहिजे, ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, ती मिळणं फार मुश्किल झालं आहे. त्याच्याकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे आणि ते मला वाटतं ते सर्वात महत्त्वाचं आहे. आरोग्य आहे, आरोग्य तो सब आहे ना, तो बाकी सब कुछ खतम. नाही, खरं. आणि आणि त्याचबरोबर दुसरा असा एक विषय आहे रोजगार. काय होतं आहे की माझा विद्यार्थी, माझा जो सभोवतालचा जो तरुण आहे तो चांगला शिक्षण घेतो, चांगलं आपलं शिक्षणाचा दर्जा देखील त्याच्या पद्धतीने तो उत्तमरित्या पार पडतो. त्याच्या म्हणजे IT, इंजिनिअरिंग, MPSC, UPSC त्याच्या पण स्पर्धात्मक परीक्षाकडे त्याचा कल जातो. ग्रॅज्युएशन हे आता नॉर्मल झालेलं आहे. बरोबर. कुठेतरी त्याचबरोबर त्याच्या इतर कलांना वाव मिळावा म्हणून तो इकडे तिकडे धडपडत असतो. पण कुठे या पूर्ण मुंबईमध्ये मी आतापर्यंत पाहिलं आहे, आमच्या कामगार वस्तींमध्ये जास्त त्याचा प्रादुर्भाव आहे, मार्गदर्शनाचा प्रादुर्भाव. आपल्या विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची कमतरता आहे. बरोबर. हा हुशार आहेत, मुलगा हा हुशारच असतो, त्याला प्रॉपर मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं. त्याच्या जोडीला रोजगाराची संधी आणि त्या संधीकडे जाण्यासाठी तो एक वेगळा मार्ग असतो, तो देखील दाखवणारा कुठे इथे दिसत नाही आहे. मला अनेक कार्यक्रम पाहतो मी, अनेक ठिकाणी असे शिबिरं वगैरे, मार्गदर्शन शिबिरं वगैरे 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 घेतली जातात. बरोबर. पण म्हणजे माझा विद्यार्थी खरोखर त्याचा उपभोग घेतोय का, खरोखर त्याचा म्हणजे त्याचा उपयोग त्याला खरोखरच होतो म्हणजे त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे ना. तर त्याचं होणं आणि ते करून देणं, ते पण कुठेतरी कोणीतरी त्याला एक मार्गदर्शक असावा असं माझं म्हणणं आहे. शिक्षणाबरोबरच नोकरी, रोजगाराचा हा फार मोठा माझ्या विभागातला प्रश्न आहे. आणि रोजगार नसल्या कारणाने मग तरुण जो असतो ना तो मग भटकंतीला जातो. खरंय. आणि मग व्यसनाधीन होतो. आणि मग त्या संपूर्ण आमचा जो कामगार विभाग आहे त्याच्यामध्ये 10x10 जास्त मोठ्या नाहीत, 10x10 म्हणजे 100, 200, 300 फुटाच्या पेक्षा मोठ्या खोल्या नाहीत आहेत आमच्या. मग एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे 2-2 भाऊ, त्यांची मुलं, त्यांची नातवंड आणि त्या आजी आजोबा वगैरे, मग ते तरुण आहेत ना घराच्या बाहेर जास्त असतात. प्रॉपर मार्गदर्शन नाही, रोजगार नाही, त्यामुळे कुठेतरी वाईट मार्गाला जाण्याचा जो कल दिसतोय तो थांबणं गरजेचं आहे. गरिबांचा आवाज, कामगारांची आस, महिला विद्यार्थी सगळ्यांचा श्वास, न्याय समता बंधुतेचा ध्यास, सतीश खांडगे घडवतील विकास. याचबरोबर आमच्या विभागामध्ये जुन्या मोडकळीस आलेल्या चाळी आणि इमारती आहे. हा फार मोठं मुंबईला म्हणतात ना असं तो ग्रहण भेडसावणाराच प्रश्न आहे. ते कधी सुटेल आणि ते कोण सोडवणार? तर ते कोण दुसरा येणार नाही, तुम्हाला आम्हाला सोडवावं लागेल. कारण काय आहे की आपणच आपल्याला, बाबासाहेबांनी म्हटलंय संघर्ष करा, संघर्षातूनच तुम्हाला यश आहे.
घरी बसून कोण काय देणार नाही. बरोबर. आणि हक्क कधी पण सोडू नका. हक्कासाठी भांडा. जर तुम्ही घरी बसून जर फक्त शांत बसलात तर कोण तुम्हाला येऊन गिळून जाईल तर कळणार नाही, नाही. बरोबर. आणि तेच झालंय मुंबईमध्ये. सर्वसामान्य कुटुंब आपली जे माझ्या विभागात राहतात, मोडकळी चाललेल्या चाळी, इमारती, कधी कुठची इमारत कधी पडेल सांगता येत नाही. जीव मुठीत धरून अशी लोक राहत आहेत. प्रॉपर मार्गदर्शन नाही, डेव्हलपमेंटचं मार्गदर्शन नाही. काय तुमचा हक्क आहे, तुम्हाला काय मिळालं पाहिजे. बरोबर. माझं तर सांगणंच आहे की तुम्ही मालक आहात. तो जो बिल्डर विकासक आहे ना, तो कॉन्ट्रॅक्टर आहे. बरोबर. माझा शब्द लक्षात घ्या. तुम्ही मालक आहात, तो कॉन्ट्रॅक्टर आहे, तर त्याला कॉन्ट्रॅक्टरच ठेवा. बाप बनवून देऊ नका. बरोबर. आजकाल काय झालंय, मुंबईमध्ये विकासक आहेत ना, बाप बनलेत. आणि आमच्या सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊ दे ना, आता काय करायचं, आता पर्याय नाही. अरे का पर्याय नाही? तुम्हाला हवं ते मागून घ्या, भांडून घ्या. नाही तर त्याला काढायची देखील ताकद ठेवा. त्याला रस्ता दाखवा. शासन तुमच्या पाठीशी आहे. मी कुठच्या सरकारची वगैरे, मला कुठच्या पक्षाची बाजू मांडायची नाही. सरकारी कर्मचारी तुमच्या पाठीशी आहे. बरोबर. सरकारी कर्मचारी हा फार मोठं साधन आहे. तुम्ही फक्त त्यांना एकदा साथ घालून बघा. आता ते काय झालंय, डेव्हलपमेंट पाहिजे पण त्याबरोबर प्रदूषणही झालंय. प्रदूषणाचा म्हणजे आता श्वास घेणं देखील मुश्किल झालं. आता ते फोटोमध्ये ठीक होतं, ऑक्सिजनचं वगैरे घेऊन फिरतायत वगैरे, पण आता प्रत्यक्षात करावं लागतं की काय. आता अशी म्हणजे वेळ आली आहे. कारण जिथे जावं तिथे असं दम घुटतोय. आणि ह्याचं पण कारण डेव्हलपमेंट आणि त्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे म्हणतात ना, ते नियम पाळत नाही. तुम्ही पाळा ना, नियम त्यामुळे. पाळा. तुम्ही डेव्हलपमेंट करता, आम्ही तुम्हाला थांबवतोय का? बरोबर. पुनर्विकास किंवा प्रकल्पांना आमचा विरोध नाही आहे, पण तो सुनियोजित आणि स्वच्छ असायला. बरोबर. मुळात म्हणजे काय झालंय, पुनर्विकास करतायत पण पुनर्विकासनाचे जे नियम आहेत, जे शासनाने लावून ठेवलेले आहेत, बरोबर. तेच पाळले जात नाही. ते पाळा ना. डेव्हलप कोणाला नको आहे. मला वाटतं ना, माझा विभाग जो आहे तो विकासाधीन झाला पाहिजे. त्याला असं सुंदर, स्वच्छ आणि व्यवस्थित दिसलं पाहिजे. आणि त्यामध्ये देखील विकास कामांना देखील आहे ना, योग्य असं मार्गदर्शन नाही आहे. ते पण कुठेतरी आपला जो हा जो मराठी माणूस किंवा मध्यमवर्गीय माणूस किंवा या मुंबईमध्ये जो राहतो ना, कुठेतरी आहे ना दबला जातोय. बरोबर. या पूर्ण मुंबईमध्ये कोणीतरी पैशाने माजलेला म्हणतोय मी. नाही, शब्द चुकीचा असेल कदाचित तुमच्या मुलाखतीमध्ये, पण माज आहे हो त्यांना. ते बाप होऊन बसलेत. ते कुठेतरी दबला जातो. म्हणतो काय करणार ना, आता माझ्याकडे पर्याय नाही. अरे नको, ये बाहेर पड. अनेक पर्याय तुझ्यासाठी खुले आहेत. आणि विकास कामांना कुठेतरी योग्य रीतीने राबवण्यासाठी मार्गदर्शनाची अभाव, ती कमतरता आहे, ती पूर्ण करण्याची गरज आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, RPI गवई गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि मित्रपक्ष युतीचे अधिकृत उमेदवार श्री सतीश शिवाजी खांडगे, निशाणी हाताचा पंजा, यांनाच EVM मशीनवरील 1 क्रमांकाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.